नमस्कार मित्रांनो. कमळी मालिकेत आपण बघतो की कधी कधी सत्य डोळ्यांनी नाही तर कानांनी ऐकू येतं. एक नाव, फक्त एकच नाव, आणि अन्नपूर्णाच्या मनात सगळ्या शंका संपतात. आज हॉस्पिटलच्या त्या शांत वॉर्डमध्ये भूतकाळ पुन्हा श्वास घेणार आहे. पण ते कशा पद्धतीने पुढे येणार आहे ते सगळं आपल्याला ह्या एपिसोडमध्ये बघायला मिळणार आहे. पण त्याआधी जर तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक द्यायला विसरू नका. तर आपण भागाच्या सुरुवातीमध्ये बघतो की हॉस्पिटलमध्ये सगळीकडे एकदम शांतता आहे आणि मशीन्सचा आवाज, नर्सेसची पावलं आणि औषधांचा मंद श्वास हे सगळं दिसत आहे. एका वॉर्डमध्ये 2 बेड आहेत आणि एका बेडवरती शुद्धीवर येणारी सरोजा आणि दुसऱ्या बेडवर आहेत सदाशिव. आणि हृदयविकाराच्या झटक्याने अजून ते बेशुद्धच आहेत. अन्नपूर्णा दारातच उभी असते आणि डोळे पण थकलेले आहेत. तिचं मन एकदम अस्वस्थ झालेलं असतं. तिला अजूनही खात्री नाही, पण मनाच्या कुठल्या तरी कोपऱ्यात एक आवाज सततच म्हणत आहे का हीच आहे ती सरोजा, हीच आहे माझी गौरी. नर्स हळूच आवाजात बोलत असते, तुम्ही इथे थांबा आणि पेशंटला थोडीशी शुद्ध येतं आहे असं आपल्याला वाटत आहे. अन्नपूर्णा सरोजाकडे पाहते आणि तिच्या चेहऱ्यावरती वर्षाची झळ आहे आणि तरीही त्या रेषांमागे तोच ओळखीचा स्पर्श अन्नपूर्णाला स्पष्ट जाणवत असतो. सरोजाचं एक बोट हालतं आणि डोळे पण थोडे उघडतात. ओठ कोरडे झालेले आहेत आणि ती बोलायचा थोडा प्रयत्न करत असते, पण तिचा आवाज बाहेर येत नाही. अन्नपूर्णा धावतच जवळ जाते आणि पाणी द्या, पटकन पाणी द्या असं नर्सला म्हणत असते. तेवढ्यात तिकडून एक नर्स येते आणि नर्स पण पटकन पाणी आणते आणि सरोजा 2 थेंब तिथे पाणी घेते. थोडेसे डोळे उघडते आणि आवाज खूपच बारीक आणि कमजोर असतो. तिचा आवाज निघतच नाही. तरीही ती तोंडातून क म्हणत म्हणत कमळी म्हणते आणि तोच एक शब्द, हा एकच शब्द. आणि कमळी हे नाव ऐकून अन्नपूर्णा जणू विजेच्या धक्कासारखी तिथेच बसून जाते आणि तिथेच थिजून जाते. हातातला ग्लास थरथरत असतो आणि डोळे पण मोठे झालेले आहेत आणि तिच्या मनामध्ये वादळच सुरू होतं. ती कमळी हे नाव फक्त गौरीलाच माहिती आहे आणि हे दुसरी कोणीच नाही, ही माझी गौरीच आहे असं त्यांना ठामपणे वाटत असतं. ते हळूच तिथे कुजबुजतात आणि देवा, आज तू शिक्कामोर्तब केलेला आहे, म्हणजे माझ्या सरोजावरती शिक्का मारलेला आहे. सरोजा पुन्हा हळूच करून म्हणते, कमळी, माझी कमळी ठीक आहे ना, असं ती हळू आवाजात म्हणत असते. अन्नपूर्णाला अर्धवट ऐकायला येतं, पण त्यांच्या डोळ्यातून पाणी वाहायला लागतं आणि ती सरोजाचा हात घट्ट धरते आणि म्हणते, हो, ती ठीक आहे आणि ती खूप मजबूत आहे. सरोजा तुझ्यासारखीच आहे कमळी. सरोजा अर्धवट शुद्धीतही हसत असते आणि माझी मुलगी कधीच हार मानणार नाही असं हळूहळू बोलायचा प्रयत्न करते. अन्नपूर्णा डोळे मिटते आणि त्यांना असं वाटतं की आता तिच्या मनामध्ये कोणतीही शंका उरलेली नसते. डोळ्यांनी पाहून खात्री होत नाही, पण आईचं नाव ओठांवरती येताच नात्यांची ओळख एका मिनिटातच पटून जाते. तेवढ्यातच डॉक्टर आत येतात आणि म्हणतात की पेशंटला थोडी विश्रांती हवी आहे, तुम्ही जास्त बोलू देऊ नका आणि तुम्ही बाहेर जा. अन्नपूर्णा पण मान हलवतात, पण तिच्या चेहऱ्यावरती आता वेगळाच भाव आपल्याला दिसतोय आणि तिच्या चेहऱ्यावरची भीती नाही, संशयही नाही आणि एक ठाम निश्चय आपल्याला दिसतो. ती मनामध्ये म्हणत असतात की सरोजा, तू कितीही ओळख लपवलीस, पण तुझ्या ओठांवरचं कमळी हे नाव आज सगळं उघड करून गेलेलं आहे. आणि तिला समाधान मिळतं. ती वॉर्डच्या बाहेर येते आणि भिंतीला टेकून उभी असते आणि तिथेच ती डोळे मिटते आणि दीर्घ श्वास घेते. तेवढ्यातच मागून राजन येतो आणि म्हणतो, आई, काय झालं? तेव्हा ते म्हणत असतात की सरोजा ओळखली गेलेली आहे, पण अजून पूर्णपणे सत्य बाहेर उघड व्हायचं आहे असं ते राजनला म्हणताच राजनला पण सुखाचा धक्का बसतो. कमळीला तिच्या आईचं खरं रूप कधी कळणार आणि अन्नपूर्णा हे सत्य किती दिवस दडून ठेवणार
हे आपल्याला या पुढील भागांमध्ये बघायला मिळणार आहे. हॉस्पिटलमध्ये उच्चारलेलं एक नाव आता संपूर्ण घराचं भविष्य बदलणार आहे आणि ते कशा पद्धतीने बदलणार हे पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.